आजच्या व्हिडिओमध्ये मँगो फालुद्याची रेसिपी बघणार आहोत। त्यासाठी आंबा कट करून घ्यायचा। आंबा कट केल्यानंतर आंब्याचे बारीक बारीक तुकडे थोडेसे बाजूला काढून ठेवायचे। मी इथे 2 आंबे घेतले। कट केलेला आंबा मिक्सरच्या भांड्यात टाकून फिरवून घ्यायचं। मिक्सरमधून काढून ठेवलेली प्युरी थोडीशी बाजूला काढून ठेवायची, गार्निशिंगसाठी आपल्याला लागेल। त्यानंतर उरलेल्या आंब्याच्या प्युरीमध्ये 4 ते 5 चमचे साखर टाकले। साखर आवडीनुसार कमी जास्त करू शकतो। त्यानंतर त्यामध्ये 1 ते 1.5 कप दूध टाकायचं। दूध टाकल्यानंतर परत एकदा फिरवून घ्यायचं। या पद्धतीची प्युरी तयार करून घ्यायची। मी इथे फालुद्याच्या शेवयाच्या ऐवजी आपले जे नॉर्मल वर्मिसेली शेवया असतात त्याचा वापर केले। शेवया गरम पाण्यामध्ये टाकून शिजवून घ्यायचं। शिजलेल्या शेवयातलं पूर्ण पाणी काढून टाकून थंड पाण्यामध्ये टाकून ठेवायचं। फालुद्याची तयारी सर्व झाली। त्यानंतर आपण फालुदा सर्व करूया। ग्लास घेऊन त्यामध्ये रोज सिरप टाकल्यानंतर शिजवून ठेवलेले शेवया, त्यानंतर सब्जा, अगोदर सब्जाच्या बिया पाण्यामध्ये टाकून ठेवायचं। सब्जाच्या बिया पाण्यामध्ये टाकल्यानंतर त्यांचा साईज डबल होतो। त्यानंतर त्यामध्ये बारीक बारीक कट केलेला आंबा टाकायचा। त्यानंतर बाजूला काढून ठेवलेली आंब्याची प्युरी टाकायची। थोडीशी ग्लासला पण लावून घ्यायची, त्यामुळे फालुदा सर्व केल्यावर दिसायला खूप छान दिसते। आंब्याची प्युरी टाकल्यानंतर काजू आणि बदामाचे तुकडे टाकायचे। नंतर थंड करून ठेवलेला थोडासा आंब्याचा रस टाकायचा। परत एकदा शेवया, सब्जाचे बिया, आंब्याचे तुकडे, आंब्याची प्युरी आणि काजू बदामाचे तुकडे टाकायचे। त्यानंतर परत एकदा आंब्याचा रस टाकायचा। एकदम ग्लास भरून टाकायचं नाही, थोडंसं कमी टाकायचं। आंब्याचा रस टाकल्यानंतर त्यावर आईस्क्रीम ठेवायची। आईस्क्रीमवर कट केलेले आंब्याचे तुकडे, सब्जाचे बिया, काजू बदामाचे तुकडे आणि रोज सिरप। मस्त असा मँगो फालुदा तयार झाला आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू।